आता मी चेहऱ्यावर का रांगोळी काढले हे तुम्हाला पुढे कळेलच, पण त्याआधी ननंदबाईंची पावभाजी खायची फरमाईश झाली होती म्हणून त्यांना छान अशी पावभाजी बनवली आणि त्यांना ती आवडली सुद्धा. नंतर म्हटलं थोडं बाहेर फिरून येऊ म्हणून छान असा ड्रेस घातला आणि मस्त स्ट्रोप क्रीम घेतली. मी माझ्या चेहऱ्यावर काहीच मेकअप केलेला नाही, फक्त नॉर्मल मॉइश्चरायझर लावला आहे. आता मी माझ्या चेहऱ्याच्या अर्ध्या बाजूला फेसेस कॅनडाची सुपर कॉम्पी स्ट्रोप क्रीम लावते. या स्ट्रोप क्रीममध्ये शिया बटर आणि हायलुरॉनिक ॲसिड आहे, जे आपल्या त्वचेला डीप हायड्रेशन देतं आणि लावताच इन्स्टंट ग्लो येतो. आता नीट बघा, ज्या बाजूला मी मॉइश्चरायझर आणि स्ट्रोप क्रीम लावली आहे त्या बाजूला छान सॉफ्ट ग्लो दिसतो आणि ज्या बाजूला फक्त मॉइश्चरायझर आहे त्या बाजूला तसा ग्लो अजिबात दिसत नाही. आता मी पूर्ण चेहऱ्यावर ही स्ट्रोप क्रीम लावते आणि तुम्ही बघू शकता इन्स्टंट ग्लो. इव्हन माझ्या चेहऱ्यावरचे डाग आणि स्पॉट्स पण थोडे कव्हर झाले आहेत, म्हणून मला आता दुसरा काही बेस लावायची गरजच नाही. लिप्ससाठी मी अप्लाय करते आहे फेसेस कॅनडाची सुपर कॉम्प्लिमेंट वाव लिपस्टिक शेड कोको क्रश. ही खरंच एक वाव लिपस्टिक आहे, हायली पिगमेंटेड आहे, वन स्वाईपमध्ये परफेक्ट कलर मिळतो. त्याच्यासोबत ही सुपर कॉम्पी ट्रान्सफर प्रूफ, लाईट वेट आणि लॉंग लास्टिंग आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे ही सेम लिपस्टिक मी आता ब्लश म्हणून पण यूज करते. एकदम इझिली ब्लेंड होते. ज्याने कोणी हा ट्रेंड काढला आहे ना लिपस्टिक ॲज अ ब्लश, सिरियसली हॅट्स ऑफ त्याला. आता डिफरंट बघा, आधी मी कशी दिसत होते आणि आता किती फ्रेश, ग्लोईंग आणि कॉन्फिडन्स दिसते. फक्त 5 मिनिटात फेसेस कॅनडाचे 2 प्रोडक्ट्स यूज करून माझा मेकअप कंप्लीट झाला आणि ह्या ग्लोमुळे बाहेर फिरायला जायचा मूड पण झाला. हे प्रोडक्ट तुम्हालाही हवे असल्यास प्रोडक्ट मी टॅग केलंय, नक्की खरेदी कराल. चलो बाय अँड थँक्यू.